नमस्कार. सर्वांचं BTS एज्युकेशन चॅनलमध्ये स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी मुळाक्षरे हे अभ्यासणार आहोत. द इंग्लिश अल्फाबेट्स. इंग्रजी मुळाक्षरे हे इंग्रजी भाषेमध्ये 26 आहेत. त्यांना आपण अल्फाबेट्स असं म्हणतो. ही मुळाक्षरे 2 प्रकारांनी लिहिली जातात. एक म्हणजे कॅपिटल, मराठीत आपण त्याला मोठी लिपी असं म्हणतो. या लिपीत अक्षरे आकाराने थोडी मोठी काढली जातात. जसं की बघा A, B, C आणि D. दुसरा प्रकार म्हणजे स्मॉल लिपी. मराठीत आपण याला लहान लिपी असं म्हणतो. या लिपीत अक्षरे लहान काढली जातात. जसं की बघा A, B, C आणि D. 26 अल्फाबेट्सपैकी ए, ई, आय, ओ, यू ही काय आहेत? 5 अक्षरे ही स्वर आहेत. म्हणजेच आपण त्याला इंग्रजीमध्ये व्हॉवेल्स असं म्हणतो. बाकीची सर्व 21 अक्षरे ही व्यंजन म्हणजेच कॉन्सोनंट आहेत. 5 स्वर कोणते? ए, ई, आय, ओ, यू ही 5 स्वर आहेत आणि बाकीची सगळी 21 ही व्यंजने आहेत. तर आपण या सर्वांचा उच्चार आणि त्यांचा ध्वनी कसा तो अभ्यासणार आहोत. तर त्यांचा उच्चार व ध्वनी पुढील प्रमाणे. तर 26 अक्षरे कोणती आहेत? A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, M, N, O, P, Q, R, S, T, U, V, W, X, Y आणि Z. तर त्यांचा उच्चार कसा? A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, M, N, O, P, Q, R, S, T, U, V, W, X, Y आणि Z. तर यांचा ध्वनी कसा आहे? A says अ, B says ब, D says क आणि स, D says ड आणि द, F says फ, G says ग आणि ज, H says ह, J says ज, K says क, L says ल आणि ळ, M says म, N says न, P says प, Q says क आणि क्व, R says र, S says स, T says ट आणि त, V says व आणि व्ह, W says व, X says क्स, X says क्स, Y says य आणि Z says झ. हा त्यांचा ध्वनी.